तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या मराठवाडा किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्या मराठवाडा किचन मध्ये खमंग स्पॉन्जी आणि मस्त असा जाळीदार ढोकळा मी बनवणार आहे। तर या अगोदरच्या भरपूर व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला डाळ तांदूळाचा ढोकळा किंवा मग रव्याचा ढोकळा, बेसनाचा ढोकळा या सगळ्या रेसिपीज मी तुम्हाला आपल्या चॅनल वरती अपलोड केलेल्या आहेत। त्या सुद्धा तुम्ही पाहू शकताय। आज मी तुम्हाला नवीनच पोह्याचा ढोकळा कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल, माझ्या चॅनलला जर म्हणजे आणखीन सबस्क्राइब केले नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथं आता आपल्याला एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे। तुमचं जर पीठ जास्त असेल तर तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं घेतलं तरी चालेल। इथं मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। तर आता त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे 1 वाटी म्हणजे बेसन। तर पोहे बेसनाचा ढोकळा अतिशय मस्त खमंग आणि स्पॉन्जी बनतो आणि काहीतरी चव वेगळीच म्हणजे लागते। नेहमीच आपण बेसनाचा ढोकळा बनवतो। आता यामध्येच आपण टाकून घेणार आहोत 1 2 3 कट करून घेतलेल्या बारीक पीसेसमध्ये हिरव्या मिरच्या। इथं तुम्ही लाल तिखट वापरलं तरी चालेल तुमच्या आवडीनुसार। आपण आज आंबट, गोड आणि तिखट ढोकळा पोह्याचा बनवत आहोत। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकले आणि थोडीशी साखर टाकलेली आहे 1 चमचा। तर आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्सरला सगळं बारीक करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता। तर इथं बघा हे सगळं मिश्रण या पद्धतीनं आपण हे बारीक करून घेतलेलं आहे। तर अगदी आपण बारीक करून घेतल्यामुळे आपल्याला चाळण्याची सुद्धा काही इथं आवश्यकता नाही। आता इथं मी एक बाउल घेतलेला आहे। तुम्ही कोणतेही भांडं वापरलं तरी चालेल, फक्त आपल्याला व्यवस्थित ते पीठ फेटाळता यावं इतपत मोठं भांडं घ्या। आता त्यामध्ये टाकून घ्यायचं 1 2 चमचे तेल। तेल टाकल्यामुळे काय होतो, फार जणांचा ढोकळ्याचा हा प्रॉब्लेम असतो। ढोकळा बनवल्यानंतर तो खाताना घशात थोडासा अडकल्यासारखा होतो किंवा चिकट बनतो। तर तेल टाकल्यामुळे हा ढोकळा चिकट बनत नाही। आता त्यामध्ये पाव चमचा हळद टाकली आणि थोडंसं पाणी करत इथं आता आपण ढोकळ्याचं पीठ हे म्हणजे व्यवस्थित सेट करून घेतोय। तर एकदम यामध्ये पाणी न टाकता थोडंसं पाणी टाकत राहायचं। कोणताही मळणीचा पदार्थ मळत असताना काय करायचं, एकदम पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। 2 वाटी इथं पिठासाठी मला 2 वाटीच पाणी लागलेलं आहे। तर पूर्ण इथे बघा थोडंसं पाणी करत हे पूर्ण पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही जर नवीन असाल, माझ्या चॅनलला आणखीन सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील। तर इथे तुम्ही पाहू शकताय पूर्ण या ज्या व्यवस्थित मी गुटुळ्या मोडून घेतलेल्या आहेत। तुम्ही एकाच डायरेक्शन मध्ये व्यवस्थित हे पीठ फेटळून घ्या। नेहमी कोणताही फेटळण्याचा पदार्थ असेल तर तो नेहमी एकाच डायरेक्शन मध्ये फेटळून घ्यायचा, त्यामुळे पीठ अगदी स्पॉन्जी मऊ आणि मस्त असं जाळीदार बनतं, मग कुठलंही पीठ असू द्या। आता यामध्ये लेमन फ्लेवरचं मी इनोचं 2 वाटीसाठी एक पूर्ण पॅकेट वापरलेलं आहे। ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही पदार्थामध्ये इनो वापरत असाल त्यावेळेस काय करायचं, त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे तो पदार्थ व्यवस्थित फर्मिट होतो। आता इथं बघा आपलं पहिल्यापेक्षा अगदी दुप्पट पीठ फेटळल्यामुळे फुलून वरती आलेला आहे। तर कोणताही इनो घातलेला पदार्थ जास्त काळ म्हणजे फर्मिट होण्यासाठी ठेवायचा नाही, लगेच त्याची पुढील प्रोसिजर करून घ्यायची। त्यामुळे काय होतो, मस्त असा जाळीदार तो पदार्थ बनतो। आता इथं बघा पूर्ण हे सगळं मी एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित पीठ फेटळून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय अगदी दुप्पट असं फुलून वरती हे पूर्ण पीठ आपलं आलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला ढोकळा बनवण्यासाठी इथं मी एक ताट घेतलेला आहे। खोलगटी ताट वापरा किंवा तुम्ही
कुकरचा डब्बा घ्या किंवा केकचा पॅन वापरा तरी चालेल। तर आता इथं आपल्याला ढोकळा आपला अजिबात ताटाला चिटकू नये म्हणून काय करायचं आहे, हाताच्या ब्रशच्या साहाय्यानं बटर, तेल, तूप काहीही तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घेऊ शकता। इथे मी 2 चमचे म्हणजे याला व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। आता जे पीठ आपण व्यवस्थित सेट करून घेतलं होतं ते पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता पूर्ण पीठ या डिशमध्ये मी टाकून घेतलेलं आहे। आता काय करायचं, पूर्ण डिशमध्ये पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित याला टॅप करून घ्यायचं। त्यामुळं काय होतं, ढोकळा एकसारखा फुगतो आणि जे वरती बबल्स आलेले असतात ते पूर्ण येत नाहीत आणि एकसारखा हव्या त्या प्रमाणात आपल्याला मस्त असा स्पंजी जाळीदार ढोकळा फुलून वरती येतो। आता काय करायचं आहे, ढोकळा आणखीन आपला छान दिसण्यासाठी यावरती मी थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहेत। तर मी हे घरीच बनवलेले आहेत। माझ्या मराठवाडा किचन या चॅनलवरती तुम्हाला हे पाहायला भेटतील किंवा मग तुम्ही लाल तिखट सुद्धा यावरती थोडंसं टाकू शकताय तुमच्या आवडीनुसार, किंवा तुम्हाला नसेल टाकायचं तरी नाही टाकलं तरी चालेल, पण यामुळे ढोकळा फार छान दिसतो। आता इथं मी एका कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी उकळल्यानंतर आपला कुकर काळा पडू नये म्हणून त्यामध्ये लिंबाची फोड सुद्धा टाकलेली आहे आणि ही डिश मी वरती ठेवून वरतून एक झाकण ठेवून पूर्ण हे कव्हर केलेलं आहे। आता एक 15 मिनिट व्यवस्थित असा आपला ढोकळा आपण वाफलून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकताय। आता मस्त याच्यावरती हिरवी आणि लाल मिरची, कढीपत्ता, जिरी मोहरीची फोडणी टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला आता हव्या त्या पीसेसमध्ये इथे मी हा ढोकळा कट करून घेते। तर इथे मी त्रिकोणमध्ये हा ढोकळा कट करून घेतलेला आहे। तर अतिशय छान मस्त स्पंजी असा हा ढोकळा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की पोह्याचा ढोकळा करून बघा, खूप छान आणि आपल्या म्हणजे रवा बेसनाच्या ढोकळ्यापेक्षा चव तर अतिशय अप्रतिम अशी मस्त याला लागतीये। तर नक्की तुम्ही मराठवाडा किचनच्या पद्धतीने हा ढोकळा करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सुद्धा ढोकळा इतका छान स्पंजी मस्त असा झालेला आहे का। तर इथे बघा एका डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे आणि मस्त त्यासोबत सॉस घेतलेला आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही याबरोबरती चटणी, सॉस, हिरवी मिरची कशासोबत ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही खाऊ शकताय। तर कशी वाटली तुम्हाला ही मराठवाडा किचनची ब्रेकफास्टची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला भेटू मैत्रिणींनो उद्या 1 वाजता, तोपर्यंत बाय बाय।